Action. कुठलाही सिनेमा पाहताना सगळ्यात जास्त मी आवर्जून एखादी गोष्ट पाहतो तो म्हणजे त्या फिल्मचा डिरेक्टर कोण आहे. सुरुवातीला लहानपणी काही यातल्या गोष्टी कळायच्या नाहीत, पण जसजसा मोठा झालो आणि फिल्म मेकिंग शिकून पुढे आल्यानंतर मला नेहमी एक होतं की हा माझा आवडता दिग्दर्शक आहे किंवा हा माझा आवडता संगीतकार आहे, तर ह्याची गाणी मी आवर्जून ऐकेनच कितीही काही झालं तरी. किंवा हा माझा पर्टिक्युलर चांगला ॲक्टर आहे, ह्याचा सिनेमा मी बघेनच. हा क्रायटेरिया असतानाच मी माझा क्रायटेरिया हा डिरेक्टर ठेवला आहे, की माझा हा आवडता दिग्दर्शक आहे आणि याची फिल्म आली, मग ती त्यावेळेला थिएटरला चालू अथवा न चालू, मी आवर्जून पाहीनच. मला अनुराग कश्यप या दिग्दर्शकाशी ओळख करून देणारा सिनेमा होता. तो खूपच लेट असला माझ्यासाठी आयुष्यात तरी, पण खूप महत्त्वाचा ठरला. तो म्हणजे गँग्स ऑफ वसेट. माझा मित्र आहे प्रतीक म्हणून, त्याने मला त्या सिनेमाबद्दल सांगितलं आणि मग जाऊन मी ती फिल्म पाहिली. आणि ज्यावेळेला पहिल्यांदा ती फिल्म आली, लोकांपर्यंत पोहोचली, थिएटरमधून मी पाहायला जाईपर्यंत निघून गेली होती अगेन. पण मी नंतर ती OTTला आल्यावरती वगैरे पाहिली आणि कमालीचं डिरेक्शन वाटलं होतं मला त्यावेळेला त्या सिनेमाचं. म्हणजे आजही ते कमाल आहे. मी वारंवार रिवॉचला ती फिल्म पाहतो. पण अनुराग कश्यप हा असा दिग्दर्शक आहे, ज्यांनी खूपच सुंदर आणि एपिक अशा फिल्म्सचं लिखाण केलेलं आहे, हे मला त्यावेळेला माहीत नव्हतं. मी त्यावेळेला फक्त अनुराग कश्यप ह्याची ही फिल्म आहे आणि कदाचित त्याची पहिली फिल्म म्हणून मी त्याच्या अतोनात प्रेमात होतो. पण ज्यावेळेला मला कळलं की ब्लॅक फ्रायडे, सत्या यांसारख्या अनेक सिनेमांचं त्यांनी लिखाण आणि दिग्दर्शन केलेलं आहे, तेव्हा मी अवाक झालो होतो. कारण हे सगळे सिनेमे असे आहेत आणि ही सिनेमांची गाणी अशी आहेत, सिच्युएशन्स अशी आहेत, की जे पाहून फिल्म मेकिंगला आम्ही स्टडीसाठी वापरलेले आहेत. पण त्यावेळेला ती फक्त अभ्यासापुरती ते सीन, ते सिक्वेन्सेस हे तेवढ्यापुरते मर्यादित होते. त्यामुळे त्याचा डिरेक्टर कोण आहे, त्याचा स्टडी किंवा त्याचा पॅटर्न अभ्यास करण्याचा कधी मुद्दाच डोक्यात आला नव्हता. पण ज्यावेळेला मला ही गोष्ट कळली, त्यावेळेला मी जाऊन पुन्हा अनुराग कश्यप याच्या पूर्ण फिल्म्सचे रन थ्रू रिवॉच केलं. आता रिसेंटली त्यांच्या आलेल्या निशांची सिनेमाच्या वेळेला बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे, की अनुराग कश्यप ॲज अ डिरेक्टर आता संपला आहे. पण अनुराग कश्यप डिरेक्टर म्हणून किती कमाल आहे, हे त्याच्या रिसेंटली निशांची सिनेमासाठी आलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये मला कळलं, जो त्यांनी चलचित्र टॉकसाठी केला होता. बरेचसे त्याचे अर्लियर एक्सपिरियन्स त्यांनी त्याच्यात शेअर केले होते आणि त्याच्यातच हॉलिवूडमधनं आलेल्या ऑफरला त्यांनी कशाप्रकारे नाही म्हटलं आणि पुढे जाऊन जेव्हा तो सिनेमा घडला, तेव्हा त्या डिरेक्टरशी जाऊन तो बोलून, त्याच्याशी संवाद साधून त्यांनी जाणून घेतला तो सिनेमा कसा त्यांनी बनवला, कुठल्या सिच्युएशनमध्ये बनवला, का आता तो स्वतः बॉलिवूडपासून बऱ्यापैकी लांब आहे आणि इतर भाषांतल्या सिनेमांमध्ये जाऊन तो काम करतो आहे, याच्याबद्दलचा एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केला. मुळात तो हिंदीत सिनेमा बनवण्याचा जरी थांबला असला तरी अगदी तो मल्याळम, तेलुगू, भोजपुरी या भाषांमध्ये जाऊन सिनेमे बनवतो आहे आणि ॲज अ फिल्म मेकर स्वतःला काहीतरी वेगळ्या प्रकारे घडवू पाहतो आहे, नवीन काहीतरी ट्राय करू पाहतो आहे आणि त्याची हीच शिकण्याची वृत्ती आणि त्याच्या ह्याच सगळ्या आस्पेक्ट्सला घेऊन मला तो माझा वन ऑफ द आवडता डिरेक्टर म्हणून वाटतो. अशा अनुराग कश्यपचे अजून बरेच सिनेमे आहेत, जे मी तुम्हाला सांगेन तुम्ही डेफिनेटली मस्ट वॉच करा. आणि या सर्वांमध्ये तुमचा आवडता अनुराग कश्यप सिनेमा कुठला आहे तो मला नक्की सांगा कमेंट करून आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.